नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत आजची वॅकन्सी निघालेली आहे। पगार तुम्हाला या ठिकाणी 30,000 रुपये प्रति महिना याप्रमाणे या ठिकाणी दिला जाईल। तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघे या ठिकाणी अर्ज करू शकता। अर्ज करण्यासाठी कुठल्याही प्रकारची फीज पेमेंट तुम्हाला करायची नाही। अर्ज करण्याची शेवटची तारीख 26/3/2024 या ठिकाणी आहे। अधिक माहिती जी आहे मित्रांनो, या ठिकाणी शैक्षणिक अर्हता तुमची काय लागणार आहे, कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, वयोमर्यादा काय असणार आहे, सर्व माहिती डिटेलमध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। असेच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्यामार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर या ठिकाणी जी वॅकन्सी आहे समुपदेशक या पदासाठी निघालेली आहे। 30,000 रुपये इतके धर्मवेतन तुम्हाला या पदासाठी दिलं जाईल। एकूण 25 वॅकन्सीज या पदासाठी आहे। शैक्षणिक अर्थ जे आहे या ठिकाणी UGC मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून क्लिनिकल किंवा समुपदेशक मानसशास्त्रात नियमित पदव्युत्तर पदवी किंवा UGC मान्यताप्राप्त विद्यापीठाची वैद्यकीय आणि मानसोपचार किंवा कौटुंबिक आणि बालकल्याण या विषयातील स्पेशलायझेशन नियमित MSW मास्टर इन सोशल वर्क किंवा UGC मान्यताप्राप्त महाविद्यालयातून मानसशास्त्र 6 युनिट किंवा या ठिकाणी सामाजिक कार्य 6 युनिटमध्ये नियमित पदवी किंवा मान्यताप्राप्त महाविद्यालयातून मार्गदर्शक आणि समुपदेशनाचा डिप्लोमा तुमचा झालेला असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। या ठिकाणी तुमचा किशोरवयीन मुलासोबत काम करण्याचा 1 वर्षाचा अनुभव, त्याचबरोबर शाळा समुपदेशक म्हणून काम करण्याचा 1 वर्षाचा अनुभव या ठिकाणी असणं आवश्यक आहे। वयोमर्यादा तुम्हाला या ठिकाणी 35 वर्षापर्यंतची देण्यात आलेली आहे। कॅटेगरीनुसार पदे जी आहेत आपण या ठिकाणी स्क्रीनवरती बघू शकता। आपण ज्या कॅटेगरीमधून येत असाल त्यानुसार आपण या ठिकाणी अर्ज करू शकता। अर्ज जे आहेत आपल्याला माननीय अतिरिक्त आयुक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका पिंपरी 18 यांच्या नावाने करायचे आहेत। अर्ज जे आहेत तुम्हाला समक्ष ॲड्रेसवरती जाऊन या ठिकाणी जमा करायचे आहेत। अर्ज सादर करण्याचा ॲड्रेस या ठिकाणी आहे जुनागड प्रभाग कार्यालय कर्मवीर भाऊराव पाटील मनपा प्राथमिक शाळा पिंपरी गाव या ठिकाणी तुम्हाला अर्ज तुमचे सादर करायचे आहेत। पोस्टाने किंवा कुरिअरने पाठवलेले अर्ज जे आहेत या ठिकाणी स्वीकारले जाणार नाहीत। जी वॅकन्सी आहे 11 महिन्याच्या कालावधीसाठी या ठिकाणी असणार आहे। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा। आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। असेच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।